स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा. कुंडलच्या नेत्यांनी गाजवलं व्यासपीठ, बलवडीचा उकडवाला झाला आणखीनच फेमस. तुम्हाला सोने खरेदी करायचंय तर मग चला विट्याच्या ओम ज्वेलर्स मध्ये. विट्यातील प्रथमच सोन्याचे 100% BIS 916 हॉलमार्क ज्वेलरी शोरूम, HUID प्रमाणित सर्व दागिने, सोने तारण कर्ज योजना ही सुरू. तर मग एक वेळ अवश्य भेट द्या. आमचा पत्ता ओम ज्वेलर्स, सराफपेठ, बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा. संपर्क श्री भगवान ढमाले गार्डीकर, डॉक्टर विशाल शिंदे मोराळे. बलवडी फाळवणी तालुका खानापूर येथील शिवराज ढाबा उकडवाला या हॉटेलचा 10वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विटा कुंडल रोडवरील बलवडी फाट्यानजीक गेल्या 10 वर्षापूर्वी सुरू करण्यात आलेलं हॉटेल खवय्यांच्या पसंतीस उतरलंय. हॉटेलचे मालक प्रमोद उर्फ बंडा पवार यांनी अतिशय कष्टातून हे हॉटेल सुरू केलं आणि आज या हॉटेलचा वटवृक्ष झाला. आज या हॉटेलला 10 वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्त हॉटेलचा वाढदिवस साजरा करण्यात आला. आमदार सुहास बाबर यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास महेंद्र लाड, बाळासाहेब पवार, किरण लाड, शरद लाड यांच्यासह मान्यवरांनी भेटी दिल्या. स्वागत व प्रास्ताविक संतोष जाधव यांनी केलं. केक कापून हॉटेलचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी परिसरातील आणि प्रमोद पवार यांच्यावर प्रेम करणारे असंख्य जण त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलेले होते. मान्यवरांनीही प्रमोद पवार यांच्याविषयी आणि त्यांनी उभे केलेल्या हॉटेलविषयी मनोगत व्यक्त केली. बघूयात त्यावेळी काय म्हटलंय मान्यवरांनी. हादा आला असला तरी सुद्धा आपल्याला सातत्यानं नेहमीच पुन्हा पुन्हा यावंसं वाटतं, कारण असणारी या हॉटेलमधल्या जेवणाची चव, विशेषतः उकड मटण. आता मी इतक्या वेळा हे म्हटलं की सगळ्यांना वाटतंय की आता एकदा परत तिकडे जाऊन काय व्यवस्था होते का बघूया. सर्वांची ती व्यवस्था झालेलीच आहे, पण खऱ्या अर्थानं हॉटेलिंग हा इतका नाजूक व्यवसाय आहे. लोकांच्या जिभेशी, लोकांच्या चवीशी, लोकांच्या अगदी जीवाशी आपण खेळत असतो, तेव्हा ही किती मोठी जबाबदारी असते. शासनाच्या परवानगी किंवा शासनाच्या मान्यता या सगळ्या जरी असल्या तरी अनेक वेळेला नजर चुकीने अनेक प्रसंग घडतात. परंतु आजवरच्या इतिहासामध्ये जमेची बाजू आप्पा तात्या ही आहे की आजवर एकदाही एक सिंगल चुकही बंडाभाऊंच्या हातून झालेली नाही. ही सगळ्यात मोठी जमेची बाजू व्यवसायाची. किती लोक आपल्या हॉटेलमध्ये जेवून गेले, खाऊन गेले, यापेक्षा आपल्याकडून एकही चूक आतापर्यंत झाली नाही. ही सगळ्यात मोठी गुणवत्तेची बाजू आमच्या बंडाभाऊंनी जपली. आणि म्हणून खरं तर मगाच्यानं मी सांगितलं की स्वर्गीय स्वातंत्र्य सैनिक राजाराम तात्यांच्या विचारांचा वसा वारसा आमच्या इथं गुरुजी आहेत. खरं तर क्रांतीभूमी कुंडल आणि बलवडी ही खरं तर एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. बापूंच्या मार्गदर्शनाखाली, नाना पाटलांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असणाऱ्या स्वातंत्र्य लढ्यात आमच्या गावातल्या 8-10 क्रांतिकारकांनी योगदान दिलं. त्यांचा इतिहास आम्ही दुर्लक्षित होऊ दिला नाही. कुंडल आणि बलवडी या गावांच्या स्वातंत्र्य लढ्यातलं योगदान, आपण समाजाप्रती किती जबाबदार असलो पाहिजे हा विचार या दोन्ही गावांनी कायम जपला. मग शेती असो, व्यवसाय असो, उद्योग असो किंवा सहकार, शिक्षण, अनेक क्षेत्रामध्ये आज आमच्या येरळा काठावर खऱ्या अर्थानं मोठी क्रांती झालेली आहे. अनेक योजनांचा पाण्याचा प्रवाह आमच्या मातीत, आमच्या इथं आता खळायला लागलेला आहे. इथलं जीवनमान बदलतंय आणि अर्थात जीवनशैली बदलते. अशा या सगळ्या बदलत्या युगामध्ये हॉटेलिंग व्यवसायाला सुद्धा सोन्याचे दिवस आलेले आहेत. पण यातून केवळ नफा कमवणे किंवा आपलं काहीतरी घर भरणे किंवा लोकांची फसवणूक करणे हा कधीच हेतू न ठेवता लोकांचं समाधान होणं, लोकांनी चांगलं म्हणणं, इथपर्यंतचा त्यांच्या जिभेवरची चव त्यांना पुन्हा पुन्हा यावंसं वाटणं, इथपर्यंतचा हॉटेलिंग मधला प्रवास हा नक्कीच अतिशय कष्टाचा, जिद्दीचा, चिकाटीचा, आत्मविश्वासाचा आणि लोकांप्रती असणाऱ्या कृतज्ञतेचा होता. आणि म्हणून बंडाभाऊंनी मी मगाशी म्हटल्याप्रमाणे व्यवसायामध्ये भरारी घेतलीच, शेतीमध्ये उत्तम प्रयोग केलेले आहेत. त्यांनी ग्रामपंचायतीला निवडून आले, उपसरपंच झाले. समाजातल्या कुठल्याही सामाजिक कामामध्ये त्यांचं पहिलं योगदान असतं. 10,000च्या जागी 15,000, 15,000च्या जागी 20,000. आम्ही अनेक वेळ अनेक उपक्रमांमध्ये त्यांना नेहमी मदत मागत असतो. ते कधीही कुठल्याही राजकीय गटा तटाचा कसलाही विचार न करता ते सातत्यानं मदत करीत असतात. तर अशा प्रकारे एक सर्वगुण संपन्न व्यक्तिमत्व, एक सर्वांना बरोबर घेऊन जाणारे व्यक्तिमत्व हॉटेलिंग क्षेत्रामध्ये आमच्या गावामध्ये आज यशस्वी वाटचाल करतंय. आणि ही 10 वर्ष पूर्ण होत आहेत.
अशा या सुंदर यशस्वी 10 वर्षाच्या दशकपूर्तीच्या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी आदरणीय किरण दात्या लाड, सन्माननीय आप्पा आहेत, आदरणीय बापू आहेत आणि आपण सर्व मान्यवर मंडळी आवर्जून उपस्थित राहिलात. उकडवाला शिवराज ढाबा परिवाराच्या वतीनं मी मनापासून आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय. प्रास्ताविक थांबवतोय आणि मान्यवरांच्या सत्कार सोहळ्याला सुरुवात करतोय. व्यवसायाचा 10 वर्षाचा म्हणजे दशकपूर्ती सोहळा साजरा करण्यासाठी आपण इथं जमलोय. बंडावर ते आपल्या गावचे सुपुत्र प्रमोद पवार, बलवडी गावचे सरपंच. खरं तर प्रमोद पवार या नावापेक्षा ते बंडाभाऊ या नावानंच जास्त जवळचे आणि एकेरी नावाने जास्त जवळचे वाटतात, त्यामुळे सगळे त्यांना बंडाभाऊ म्हणतात. काय होतं, एखादा व्यवसाय सुरू करताना त्यात सुरुवातीला गुंतवणूक, भांडवल या गोष्टी गरजेच्या असतात, पण तो व्यवसाय एकदा सुरू झाला की त्यात गुणवत्ता आणि सातत्य ही गोष्ट गरजेची असते आणि हे अविरत बंडाभाऊने टिकवून ठेवलंय. त्यामुळे बंडाभाऊचं त्यासाठी खूप खूप अभिनंदन. खर तर आपल्या मुलाच्या कर्तबगारीचं सुख उघड्या डोळ्यांनी अनुभवण्याचं सुख ज्या माऊलीला लाभलं त्या सुशीला काकी आणि खर तर या प्रसंगी बंडाभाऊच्या वडिलांची म्हणजे पोपटदादांची तर आवर्जून आठवण होते. ते आज उपस्थित नाही, त्याची खंत वाटते. पण बंडाभाऊच्या आजच्यापर्यंतच्या प्रवासात पोपटदादांची मोलाची साथ होती. आणि मग मला इथं तुकाराम महाराजांची एक ओवी आठवते, ऐसा बाप व्हावा ज्याचा वंश सिद्धीस जावा. म्हणजे आपण वंश वाढला म्हणून आनंदी होतो, पण इथं वंश सिद्धीला गेलेला त्यांनी बघितला आणि मग डोळे मिटताना त्यांनी सुखाने डोळे मिटले होते. खरं तर बंडाभाऊची माझी 20 वर्षापासूनची मैत्री आहे. आणि मग अगदी सुरुवातीच्या काळात सिंचन योजना आलेल्या नव्हत्या, परिस्थितीची झगडताना, अडचणी मात करताना, परिस्थिती तोड नेताना मी बघितलं होतं. शेतात काबाड कष्ट करताना आपण सगळ्यांनीच बंडाभाऊला बघितलं होतं. आणि मग परिस्थितीचं रडगाणं न गात बसता या बंडा नावाच्या तरुणानं परिस्थिती बरोबरच बंड केलं आणि 4 जानेवारी 2016 हॉटेल व्यवसाय सुरू केला. आणि मग अवस्था बदलली की व्यवस्था उभा करता येते हे बंडाभाऊने दाखवून दिलं. प्रतिकूल परिस्थितीत जागण्याच्या रात्री संपल्या की अनुकूल परिस्थितीत गाजण्याचे दिवस येतात हेही बंडाभाऊनी सिद्ध केलं. खरं तर ह्या व्यवसायाचं रहस्य काय असं कुणाला जर विचारलं तर प्रमोद या नावात 6 अक्षर आहेत, 6 PRAMOD. त्या अक्षरातच या व्यवसायाचं रहस्य दडलेलं आहे. P म्हणजे प्रोग्रेस, म्हणजे सारखी प्रगती. तो एका ह्याच्या व्यवस्थेवर थांबला नाही, त्याने सारखी त्यात प्रगती केली. R म्हणजे काय, रिस्पेक्ट टू कस्टमर, कस्टमराप्रती आदर, कायम आदर ठेवलेला आहे. ए म्हणजे काय तर ऍक्टिव्हनेस, कायम कृतीशील. एम म्हणजे काय, मॅनेजमेंट स्किल, म्हणजे व्यवस्थापनाचं स्किल. ओ म्हणजे काय, ओपन माइंडेड, खुल्या मनाचा माणूस. तर डी म्हणजे काय, डेव्हलपमेंट. अशा या हर उन्नरी माणसाला आणि या हर उन्नरी माणसाबद्दल बोलायचं जर झालं तर मला एका वाक्यात सांगायचं होतं, ना नसण्याची खंत होती ना असण्याचा गर्व आहे. म्हणजे पूर्वी कष्ट करताना लाज नव्हती आणि आज सर्व काही असताना माज पण नाहीये, असं या एका वाक्यात या व्यक्तीबद्दल सांगावं लागल. दुसरी गोष्ट, बंडाभाऊला आज शुभेच्छा देताना 10 वर्ष झालेत हॉटेलला. तुझ्या हॉटेलची कीर्ती आणि प्रसिद्धी 10 दिशात पसरू दे अशा मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. मारुती पवार कुटुंबातील घटक म्हणून आपण या ठिकाणी भावना व्यक्त कराव्यात. आज आपण बंडाने सुरू केलेल्या शिवराज ढाब्याच्या वर्धापन दिनानिमित्त बोलत आहे. त्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमास आपल्या सर्वांचे नेते, ज्येष्ठ मार्गदर्शक बाळासाहेब पवार इथे उपस्थित आहेत, किरण तात्या उपस्थित आहेत. आत्ता शुभेच्छा देऊन महेंद्रप्पा गेलेले आहेत आणि आमच्या कुटुंबातील सर्व ज्येष्ठ मंडळी स्टेजवर उपस्थित आहेत. खरं तर बाळासाहेब बापू तात्या इथं पाहुणे आहेत. तुम्ही आम्ही एका घरातली मंडळी आहोत आणि तुम्ही आमच्या मळ्याचा इतिहास बघितला, जवळून बघितलेला आहे. आमच्या मळ्यातला प्रत्येक जे आता इथं उपस्थित आहेत अशी ज्येष्ठ मंडळी
हिम्मत पप्पांच्याकडं किंवा काय असे झाडाच्या कामावरती जाऊन तिने प्रपंच उभा केला. आणि नंतरच्या काळात इरिगेशनचं थोडं पाणी ओढ्याच्या अलीकडच्या बाजूला आलं, काही पर्क्युलेशननं शेतीवर उदरनिर्वाह चालू झाला. त्यानंतर मात्र आमची पिढी समोर आली आणि आमची पिढी येत असताना कुटुंबातला एक जबाबदार व्यक्ती म्हणून व्यवसायात प्रथम मी पाऊल ठेवलं. त्यानंतर आमच्यातल्या कुठल्याही तरुणानं पाठीमागे बघितलं नाही. जवळजवळ आमचे 20-25 घराचं कुटुंब आहे. त्या 20-25 घरात 10 ते 12 व्यावसायिक आम्ही निर्माण केलेत. हे अभिमानाची गोष्ट आहे गावाच्या आणि परिसराच्या दृष्टीनं. आणि नुसते आम्ही आमचे व्यवसाय बघत नाही, तर आम्ही गावाची सेवा करतो, परिसराची सेवा करतो. आमचा बंडा जरी आज व्यवसायाच्या निमित्तानं इथं लोकांना उपलब्ध असेल, पण तो समाजसेवाही करतो. आज तो बलवडी गावचा उपसरपंच म्हणून चांगल्या प्रकारे काम करतोय. आणि आता माझ्याबद्दल वगैरे काय सांगायची तुम्हाला गरजच नाही. आम्ही सतत गेले 25 वर्ष मी 12वी झाल्यानंतर 12वीचा निकाल यायच्या अगोदर मी क्रांती संकुलात तात्यांच्या बापूंच्या आशीर्वादाने तिथं काम करत होतो अण्णांच्या. आणि त्यानंतर 2007ला मी क्रांतीचा राजीनामा दिला आणि मी माझ्या व्यवसायात झोकून दिलं. ते आज अखेर माझी पतसंस्था असेल, दुधाचा चिलिंग प्लांट असेल किंवा इतर व्यवसायातून मी त्यात कार्यरत आहे. म्हणजे मला हे सांगायचं आहे, मी काय करतोय किंवा हे मोठीपणा नाही, पण आमचं जे कुटुंब होतं एक 20-25 जणांचं, ते खूप गरिबीत होतं. ते आज गावच नव्हे तर परिसराला दिशा देऊ शकतं अशा पद्धतीनं तिथे व्यावसायिक निर्माण झालेत आणि त्या पद्धतीचे लोकांना सेवा पण देतात. बंडाच्या बाबतीत बोलायचं झालं तर बंडा काय आम्ही काय, आम्हाला शेतात बांगलाय पण कोण घेत नव्हतं. या वयात आम्ही लोकांच्या बांगलायचं जाऊन काम केलंय. नाही, फार गरीब परिस्थिती आमच्या सर्वांचीच होती. त्यावर आम्ही सगळ्यांनीच मात केली आणि बंडा हा आमच्यामध्ये 2 पावलं माझ्याही पुढे जाऊन त्यानं हॉटेल व्यवसायात जे जे नवीन करता येईल आणि थोडं त्यानं त्याच्याकडे स्केल आमच्यापेक्षा पण जोरात आहे. म्हणजे तो मर्यादित माणसाचा त्याचा संग्रह नाही, तो जिल्ह्याच्या बाहेर माणसांचा त्याचा संग्रह आहे. म्हणजे आम्ही बाहेर गेलो कुठल्याही हॉटेलवरती कुठल्याही भागात तर तिथं आम्हाला तेवढा रिस्पेक्ट दिला जात होता त्या आणि आमची व्यवस्था केली जाते. त्याचं कारण फक्त बंडा आहे. म्हणजे अशा व्यक्तीला शुभेच्छा देण्यासाठी, त्याच्या व्यवसायाला शुभेच्छा देण्यासाठी इथं जमलेल्या सर्वच माता भगिनी, ज्येष्ठ तरुण मित्र आणि सर्व नेते मंडळींचे आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद. उक्कडवाला शिवराज ढाबा या ढाब्याच्या वर्धापन दिनानिमित्त उपस्थित असलेले तुमचे मार्गदर्शक सन्मान्य बाळासाहेब बापू, आमचे सहकारी किरण तात्या लाड, प्रमोद पवार उपसरपंच, मारुती पवार माजी उपसरपंच बलवडी, संतोष जाधव सर, जीवन ज्योती उद्योग समूह, दोनराम जाधव, गुरुजी, उपस्थित आपण सर्व, मी थोडीशी आपल्याला आपली दिलगिरी व्यक्त करतो. आणि दुसरा एक कार्यक्रम असल्यामुळं मी फार काय न बोलता मी या उद्योग समूहाला, बंडाभाऊंना शुभेच्छा देतो. अतिशय चांगल्या पद्धतीनं हा आपला व्यवसाय चालू करून या भागामध्ये नावलौकिक मिळवला आणि हे करत असताना आपली मेहनत, आपलं कष्ट हे महत्त्वाचंच आहे. परंतु अलीकडच्या काळामध्ये किमतीला महत्त्व नाही, पण जे आपण जेवण देतोय, जी क्वालिटी देतोय त्याला महत्त्व आहे. आणि जोपर्यंत आपण क्वालिटीकडे देत राहू तोपर्यंत आपण धंद्यामध्ये कुठेही कमी पडणार नाही. आणि जोपर्यंत मनुष्य प्राणी या पृथ्वीत लाव आहे तोपर्यंत हा उद्योग चालणार आहे. म्हणजे याला कधी मंदीचा काळ किंवा असं काही येणार नाही. आणि हल्ली बरेचसेच म्हणजे सर्वसामान्य लोक सुद्धा बाहेर जेवायच्या ह्याच्यात असतात. त्यामुळे हा व्यवसाय चांगल्या पद्धतीने चालू केला आणि चांगल्या पद्धतीने जर चालवला तर निश्चित या उद्योगाला चांगले दिवस आहेतच. आणि आपली चिकाटी मेहनत यावरती सुद्धा आपल्या उद्योगाचं भवितव्य अवलंबून आहे.
निश्चितपणे आपण चांगल्या पद्धतीनं हा उद्योग चालवलेला आहे. मला बोलण्यासारखं फार आहे, पण माझ्या वतीनं बाळासाहेब बापू किरण ते अजून जास्त बोलतील. मी आपली परवानगी घेतो आणि मला जाण्यास परवानगी द्यावी आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज या ठिकाणी बलवडी फाटा या ठिकाणी 10 वर्षाची पूर्ती शिवराज ढाबा आमचे प्रमोद भैया बंडाभाऊ यांनी काम केलं आणि त्याचा वाढदिवस, कुत्र्याचं वाढदिवस बघितलं, माणसाचं बघितलं, मुलांचं बघितलं, बापू मुलींचं बघितलं, आई वडिलांचा बघितला, परंतु ज्याच्यावर आपण जगतो त्या उद्योगाचा वाढदिवस करणारी फार थोडी आहेत. आणि त्यासाठी उपस्थित असणारे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक बाळासाहेब बापू, बंडाभाऊ, पतंगप्पा, मारुती सरपंच म्हणतो मी, आमचं आणि सर्व उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, या बलवडी गावाला मला आठवते लहानपणी आम्ही जायचो, खरसुंडीला देवाला जायचो आणि अलीकडे उतरायचं आणि पलीकडे जायचं. पलीकडे वेगळी गाडी असायची विट्याला जाणारी. आणि बापू बऱ्याच वेळा 6 वाजता गाडी चुकली की आम्हाला चालतच यायचो. त्यावेळेला खंबाळ्यात पाहुण्यांच्याकडे राहायचो. काही नव्हतं अक्षरशः. आणि ह्या माणसांना करायचा उद्योग काय? आपल्या नदीकाठाला कुठेतरी वैरण काढायची, तिकडे असणाऱ्या द्राक्ष बागांमध्ये काम टोळी करून जायची, विहिरी फोडण्याच्या टोळ्या होत्या. त्या सगळं काम करणारी माणसं ह्या ठिकाणी. काही वेळेला वाटमाऱ्या बी केल्या, ते बी झालं. पण काय करणार माणसं? पोटासाठी काहीतरी केलं पाहिजे अशी परिस्थिती त्यावेळेला असायची. पाणी तर नव्हतं, वेरळामाई असायची, पण वेरळामाई दिसायची नुसती. वाळूची वेरळामाई होती, पाण्याची कुठं नव्हती. 72च्या दुष्काळानंतर त्यामध्ये कधी पाणी असं राहिलेलं बघितलं नाही. आणि बायोजवळ मला वाटतं की आरफळचा बोगदा एक झाला, तिथं सुद्धा 400 मीटरसाठी शिवणीला पाणी थटलं होतं. आणि मला वाटतं आपण सगळी इथली माणसं असतील, बापून एक मोर्चा काढला त्या शिवणीला. फक्त मी पुढाऱ्यानं बापून सगळ्या बोलवलं होतं आणि पुढाऱ्यानं बोललो तर त्या ठिकाणी नुसताच कारखाना होतोय आणि या माणसाला उसं मिळाली पाहिजे, हा भाग ओलिताखाली आला पाहिजे. आणि शेवटी त्या शेतकऱ्याशी चर्चा करता फक्त मला वाटतं संजय काका तेवढी पुढाऱ्यातली आले होते तिथं. आणि शेवटी लोक सगळी जमली होती त्या ठिकाणी. बापूने त्या शेतकऱ्यांशी चालत असताना बोलताना मला वाटतं माईक फेकला. आता शेतकऱ्यांनी एवढं वाटलं, बापू जर तुम्ही आमची जर गॅरंटी घेत असला, आमच्या जर भूमिका असला, तुम्ही पाठिंबा देत असला तर आम्ही आत्ताच चालू करायचं. आणि त्यावेळेला काम चालू केलं. मला वाटतं 1 महिन्याच्या आत ते काम संपलं, पाणी आलं आणि त्यापासून ह्या भागाच्या बागायताला सुरुवात झाली. त्याच्या अगोदर थोडंसं मारुतीरावनी सांगितलं, त्या ठिकाणी जाधवनगरचा काय भाग, बलवडीचा अलीकडचा भाग थोडासा इरिगेशन खाली आला. पण त्याच्यानंतरच्या काळामध्ये मी बघायचो, मी आणि बापू, महेंद्रप्पा सगळे ज्या गावचे आता आहोत त्या गावावर एवढा पगडा, म्हणजे विचाराचा पगडा होता. आमच्याकडे एक उडप्याचं हॉटेल होतं. त्या हॉटेलमध्ये कोण खायचं नाही. हॉटेलमध्ये जाऊन खायचं म्हणजे कमीपणा. बापू बरोबर आहे का चूक आहे? चहा फक्त प्यायची, 1 मारामानी 4 जण प्यायची, 2 कप प्यायचो. आणि ते 4 कप प्यायची, पण 4 माणसं तासभर उठायचीच नाही. ते पोलूसला गेलं शेवटी. ते धंद्याला जास्त इथं भविष्य नाही, पण तू सुरक्षितता कुंडल मचकी होती आणि तो आजही तो पगडा आहे. पण ह्या ठिकाणी आजूबाजूला म्हणजे आपले बलवडीच्या शिवला इकडे असू दे, पलूसच्या शिवला असू दे, रामनगरमध्ये असू दे, घोगावच्या पलीकडे असू दे, चांगल्या पद्धतीचे हॉटेल धाबे चालायला लागले. गिराईक मात्र कुंडलचं असतं, मी मान्य करतो. कारण माझ्या गावाचं गिराईक शिवाय गिराईकच नाही. पण तरी परंतु 10 वर्षापूर्वी धंदा उद्योग इथे या ठिकाणी सुरू केला. सगळं चालवणं सोपं आहे, पण हॉटेल चालवणं सोपं नाही. त्या ठिकाणी सगळी कामं करायला लागतात. लोकांनी जेवलेली ताटं सुद्धा पुसायला लागतात, धुवायला लागतात. ती ताटं वाढायला लागतात. एखादं संध्याकाळची येतं ते कसं असतं ते सुद्धा पेलून घ्यावं लागतं. सगळ्यांना मान्य करावं लागतं. तोच आपला म्हणजे देव म्हणायचा. काही वेळेला ते म्हणते माझ्याकडे नाही, पण राहू देईल बाबा, पण घराकडे सुरक्षित पोच. हे काम करण्याचं वंडाभाऊने काम, त्यांचं नैसर्गिक त्यांचं नेचर तसं आहे. हसतमुख स्वागत करणं, कोणत्याही गिरायकाचं असू देल, नाही आल्या गेल्याचं असू देल, सगळ्यांचं. मगाशी मला वाटतं आमच्या मित्रांनी त्यांचं
संतोषनी सांगितलं त्यांचं नेचर कसं आहे आणि वस्तुस्थिती तशी आहे. धंद्यामध्ये आकडू माणूस चालत नाही, तिरकस बोलणारा माणूस चालत नाही. लोकांना म्हणजे बोलतं करणारा किंवा लोकांना जवळ घेणारा तो माणूस असावा लागतो. ते बंडाभाऊच्यात आहे. बंडाभाऊनी फार चांगल्या पद्धतीने या ठिकाणी स्वतःचा धाबा सुरू केला, चालवला आणि त्याचा 10 वर्षाची पूर्ती म्हणजे 11वा वाढदिवस इथे करतोय. खरंच चांगली गोष्ट आहे आणि अशा पद्धतीचं त्यांचं हे हॉटेल अशा पद्धतीने चांगलं चालावं. इथनं पुढच्या काळामध्ये त्यांनी खूप मोठी प्रगती करावी. गिराईक भरपूर आहे. अलीकडच्या काळामध्ये माणसं घरात जेवायची जरी कमी झालेली आहेत. पण त्या पलीकडे सुद्धा असं झालंय की अलीकडे एक नवीन ट्रेंड आलाय. घरातल्या बायका पोरांच्या सह हॉटेलमध्ये जायचं बापू. वाईट नाही. किंवा आपल्या घरात पार्सल येतं ना, तर मला वाटतं आमच्याकडे सुद्धा आलेलं आहे. तर पार्सल मागवायचं आणि घरात आपल्या ते खायचं. कारण काय होतं, काही वेळेला चांगलं जेवण करण्यासाठी जो खर्च होतो तो खर्च त्या खर्चापेक्षा हे कमी खर्चात जेवण मिळतं आणि तो ट्रेंड वाढलाय. वाटणं वाईट नाही ते, पण कधीतरी बाहेरचा आस्वाद असावा, असं घरातल्या मला बायका मुलांच्या सह खावं असं वाटू का नाही. पिढ्यानपिढ्या असंच राहिलेलं आहे. कधीतरी पूर्वी माणसाला सिनेमाला तंबूचा सिनेमा असायचा, त्या सिनेमाला माणसं जायची, कारण बघायलाच काही मिळायचं नाही. तसं कधीतरी चेंज असावं म्हणून त्या हॉटेलमध्ये त्या पद्धतीनं मुलींच्यासाठी महिलांच्यासाठी काही नवीन व्यवस्था होत असेल तर ती बंडाभाऊंनी करावी आणि त्यासाठी सारखी वेगळी व्यवस्था करावी की जेणेकरून लोकांना सेवा जेवढी चांगली देता येईल आणि ते लोक आकर्षित केली जातील, सुरक्षितपणे त्यांना जेवणाची व्यवस्था होईल, ही व्यवस्था पुढच्या काळात करावी. ही जबाबदारी त्यांच्यावर टाकतो आणि हे सगळं पूर्ण करण्यासाठी त्याला माझ्या शुभेच्छा देतो. माझी 2 शब्द संपवतो. जय हिंद. आज शिवराज ढाबा किंवा शिवराज हॉटेल आणि त्याला ही नवीन नामाभिधान प्रमोदनी जोडलंय की उकडवाला. म्हणजे असं काहीतरी वेगळं असल्याशिवाय लोकांचं लक्ष तिकडं जात नाही. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले नुकतेच पलूसला एक महत्वाची मीटिंग असल्यामुळे जे आपल्याला मार्गदर्शन करून गेले, ते आम्हा सर्वांचे मार्गदर्शक पलूस तालुक्याचे नेते आदरणीय महेंद्रप्पा. व्यवसाय कुठलाही असू देत, पण त्यातलं बारकावा तात्यांना खरोखरच माहीत आहे. तुम्ही तुमच्या बोलण्यावरून लक्षात आलं. ते आमचे दुसरे वय लहान असलं तरी मी त्यांना ज्येष्ठ मार्गदर्शक म्हणतो. ते ज्येष्ठ नाहीत मला, पण मार्गदर्शक म्हणून ते ज्येष्ठ आहेत. आदरणीय किरण तात्या, इथं उपस्थित असलेले आमचे बंडा भैया, हे नाव मला आत्ता माहीत पडलं तात्या, नाहीतर प्रमोद हेच नाव जास्त परिचित बँकेत असल्यामुळे कदाचित. आमचे दुसरे सहकारी मार्गदर्शक माझे सरपंच मारुती पवार, संतोषजी जाधव, आमचे सहकारी मोराचे तात्या, माझ्यावर आलेले माझे सहकारी नारायण दिवटे. खरं तर उकडवाला हॉटेलच्या दशकपूर्ती समारंभाला तुमच्याबरोबर काका येणं हा एक योगायोग चांगला आहे. म्हणजे ते ब्राह्मण आहेत, पण त्यांचा आशीर्वादही त्या निमित्तानं आपल्याला लाभतो, हे चांगलं आहे. उपस्थित आमचे विनोद जे आहेत, आपण सर्व उपस्थित या प्रमोद आणि त्यांच्या कुटुंबावर प्रेम करणारे, खरं तर 10 वर्ष एखाद्या संस्थेच्या जीवनातली किंवा अशा व्यवसायाच्या जीवनातली, एखाद्या व्यक्तीच्या जीवनात 10 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्ष, 50 वर्षे वेगळं महत्व असतं. पण या व्यवसायाला 10 वर्ष झालीत म्हणजे अजूनही हा व्यवसाय बाल्यावस्थेत आहे. परंतु ज्या पद्धतीने त्यांनी चालवलेला आहे हे बघता खरोखरच त्यांच्या या व्यवसायाला अतिशय उज्ज्वल भवितव्य भविष्य असं मनापासून म्हणावंसं वाटतं. कारण व्यक्ती तितकी प्रकृती असं म्हटलं तर प्रत्येकाच्या जिभेची चव वेगळी. मला जे आवडेल ते तात्यांना आवडेलच असं नाही, तात्यांना आवडेल ते मला आवडेलच असं नाही. प्रत्येकाची चव वेगळी, पण त्या प्रत्येकाच्या चवीचे जिभेचे चोचले पोरवणारे हे हॉटेल आहे, हे विशेष आहे. म्हणजे असं नाही की इथं आज हे खाल्लं उद्या ते खाल्लं, तर प्रत्येक पदार्थाची चव ही अप्रतिम असते.
आणि माझ्याकडे इथं आमच्या नारायण देवटेंच्या मुलीचं लग्न होतं आणि काही लोकांना इथं मी जेवायला पाठवलं होतं. त्यानंतर ते 3 ते 4 वेळ मला न सांगता म्हणजे सांगलीवरून इथं येऊन गेले. त्याच्यावरनं चवीची लक्षात यावी. खरं तर घरच्यासारखं जेवण असं म्हणण्यापेक्षा धाडसानं घरच्यापेक्षा चांगलं असं म्हणावं लागेल. परंतु डाव्या बाजूला ज्या आमच्या भगिनी बसलेत त्या म्हणणार मग आम्ही घरी चांगलं करत नाही का तुम्ही चांगलं करता. परंतु खरोखरच इथं आल्यानंतर उकड हा पदार्थ किंवा अळणी भात का काही मी 3-4 वेळी जेवायला आलोय आणि विशेष म्हणजे मागे एक आम्ही अष्टेश्वर मंगल कार्यालयात कार्यक्रम घेतला होता आणि आमचे एक पन्हाळ्याकडून आणि वारणानगरहून काही मित्र आलेले होते आणि तिथं जरा गर्दी जास्त झाल्यामुळे जेवणाची अडचण झाल्यानंतर त्यांना म्हणलं आपण पलूसला जाऊया. नको म्हणले. आम्ही एक 2-3 वेळ इथं शिवराज ढाबा तिथं जेवून आलोय आणि तिथलं जेवण अतिशय चांगलं असतं आणि म्हणले वाजलेत आता 10:30 पावणे 11. मी त्यांना फोन केला. उत्तम भाऊंचा एक सत्कार होता त्याच वेळेला. थोडा जेवणाचा बोजवारा उडला त्यामुळं इथं ते एक 15 ते 20 लोक आम्ही आलो होतो. म्हणजे वारणा नगर आणि पन्हाळ्याच्या लोकांना हे हॉटेल माहित होतं. त्याच्यावरून त्या लक्षात यावं की या या हॉटेलची चवीची ख्याती किती सर्व दूर पसरलेली आहे. आणि आमचे सरपंच असतील, प्रमोदजी असतील, खरं तर हे आमचे सभासद आहेत बँकेचे ठेवीदार आहेत, कर्जदार आहेत. पण आता ह्यांची कर्ज आम्हाला परवडत नाहीत. 5 वर्षाच्या मुदतीनं कर्ज दिलं की 2 ते 3 तात्याला माहित आहे. तुम्हीच यांना आपल्याकडे आणलं. 2 ते 3 वर्षात ते कर्ज रिकामं करतात आणि त्यामुळं एक दिलेलं कर्ज 5 वर्ष चालावं अशी अपेक्षा असते आणि ते 3 वर्षात परत आलं की पुन्हा प्रश्न पडतो की हे लवकर त्यांनी भरलेलं कर्ज चांगल्या माणसाला कोणाला द्यायचं. अशा पद्धतीनं आणि सामाजिक काही उपक्रम असतील तर आम्ही त्यांना विनंती केली. मध्ये तात्या विठ्ठल रुक्माईच्या मंदिरामध्ये पारायणालाही त्यांनी मदत केली आणि तिथं आमच्या ट्यूब्स लावायच्या चालल्या होत्या. त्यावेळेला म्हणलं असं असं आम्ही करतोय. 5,000 रुपये सुखुशीनं त्यांनी दिले आणि त्यामुळं सामाजिक उपक्रमात त्यांचा तेवढाच हिरिरीन भाग असतो. आता ते डेप्युटी सरपंच आहेत. जमाना किंवा हंगाम आता नगर परिषदांचा झाला, महानगरपालिकेचा आहे आणि आता जिल्हा परिषदांचा आहे, पंचायत समितीचा आहे. आता त्यांनी मला वाटतं सुहास भैयांनाही बोलवलेलं होतं. आता नेमकं समजेना राष्ट्रवादीचे तात्या आहेत, काँग्रेसचे महेंद्र आप्पा आलेत आणि शिवसेनेचे सुहास भैया पण इथे येणार होते. परंतु त्यांनाही काम लागलं आप्पांच्या सारखं. नेमकं आता छापकाटा दोघात असतो. तिन्ही पक्ष जर असतील ते कुठं जायचं जर विचार केला तर थोडं सर हॉटेलचं मी सांगत नाही, तुमच्या व्यक्तिमत्वाचं सांगतोय. हॉटेल हे सर्व पक्षी आहे, सर्वांचं आहे. परंतु तोंडावर ते आहेत आणि राजकारणात तुम्हाला मी एक यात्रेच्या निमित्ताने त्यांनी जेवायला बोलवलं तर तिकडे गेलो होतो. जाताना पूर्वी त्या रस्त्याने एक वेळ आलेलो होतो. मला वाटतं भेटायलाच तुम्हाला आलो होतो. त्यावेळी तो रस्ता ओबडधोबड होता आणि ज्यांनी मला सांगितलं जेवायला, म्हटलं जेवायला जायला हरकत नाही. न पेक्षा उद्या त्यांना सांगू यात्रेचं जेवण हॉटेलमध्ये जेवायला येतो. कारण त्यांच्याकडे जायचा रस्ता नव्हताच मला वाटतं रस्ता. पण ज्या वेळेला आम्ही गेलो त्यावेळेला मला आश्चर्य वाटलं आणि मग आम्ही त्यांना म्हणलं बाबा हा रस्ता, तर बापू म्हणले हा रस्ता पुढेपर्यंत गेला. योगायोगानं माझं घर इथं आहे, पण नाहीतर या रस्त्याचा उपयोग अनेक कुटुंबांना होतोय आणि तो रस्ता केवळ ते होते त्यामुळे तिकडे झाला. नाहीतर तो रस्ता किती वर्ष रखडला होता तो. 10 ते 15 वर्ष रखडलेला रस्ता करणं एवढं सोपं नसतं. कारण कुंडलमध्ये तात्या त्या गोष्टीला प्रत्येक वेळेला सामोरं जातात. म्हणजे रस्ता कुठनं काढायचा, कसा काढायचा, कुंडलच्या सरपंचांना आतापर्यंत झालेल्या कोणाला माहित नसतं तेवढी खडानखडा तात्यांना कुंडलची माहिती आहे. परंतु सगळ्यांची समजूत घालून त्यातनं मार्ग काढणं, कुणाला न दुखवता मार्ग काढणं, वेळ प्रसंगी मग एखादा दुखावला तरी चालेल. 100 जणांचा फायदा होत असेल तर आपल्यातलाच एखाद दुसरा दुखावला तरी हरकत नाही. परंतु त्याला मदत करायची अशी जी एक आमच्या प्रमोदजींची पद्धत आहे ती खरोखरच सर्वांना सुखावणारी आहे.
आणि हॉटेल व्यवसायामध्ये खरोखरच तुम्ही योग्य असं ठिकाणी तर निवडले. म्हणजे कुंडलपासूनही तेवढ्याच अंतरावर आहे, बलवडीपासून तेवढ्याच अंतरावर आहे आणि हा रस्ता खूप वाहतुकीचा झालाय. आणि चव चांगली असेल तर निश्चितपणे लोक तिथं ते हॉटेल शोधत येतात आणि आमचं भाग्य आहे आणि हॉटेल व्यवसायच आमच्या बँकेला तात्या लाभणार आहे. मग हे इथलं हॉटेल असेल, अगर फाट्यावरलं ते आपल्या वांजोळकरांचं धनश्री साधा हॉटेल असेल किंवा पलूसला झालेलं वरचं पुंदीचे आपले चालुक्यच का चालुक्य अशासाठी म्हणलो, कारण जवळजवळ पवार आणि पवारचा सत्कार करण्यापेक्षा तुम्ही त्यांना परके नाहीत, कदाचित पवारांच्या पेक्षा तात्या तुम्ही ना त्यांना जवळचे असाल, परंतु माझा सत्कार करण्यापेक्षा आप्पांचा आणि तात्यांचा सत्कार आधी व्हावा असं माझं मत होतं. आणि हॉटेल व्यवसायातलं सातत्य आता मला एक समजत नाही की इथं तुम्ही कधी वेळ देता आणि राजकारणाला कधी वेळ देता, समाजकारणाला कधी वेळ देता. हा थोडा आम्हा सर्वांना पडलेलं कोड आहे, पण दोन्हीचाही बॅलन्स. मगाशी प्रमोदची व्याख्या प्रत्येक शब्दाची फोड करून भाषण करून गेले का ते कुठं आहेत? खूप चांगलं सांगितलं. त्यात प्रमोदचं ओ मध्ये फक्त तुम्ही जे सांगितलं त्यात ओचे दोन्ही अर्थ होतात. ऑर्गनायझेशन मध्ये सुद्धा ओच पहिल्यांदा येतो, त्यामुळं तुम्ही सांगितला तोही अर्थ बरोबर आहे. संघटन कौशल्य खूप चांगलं आहे, त्याचा इथंही उपयोग होतो. राजकारणात तर संघटन कौशल्य असल्याशिवाय माणूस तसोबरी पुढे जाऊ शकत नाही. अशा पद्धतीनं राजकारणात यश, अर्थकारणात यश, अशा पद्धतीची माणसं खूप विरळ असतात, परंतु हॉटेल व्यवसाय हा तुमचा बसायचा पाठ आहे. तो ठाम असेल तर राजकारणाचं ताट कधी येईल. त्यामुळं अधिकचं लक्ष आपण या व्यवसायाकडे द्यावं अशी मी आपल्याला विनंती करतो. आणि मी सांगितलं तसं व्यवसायाचं वय हे 100 वर्ष झालं तरी लहानच असतं. माणसाचं वय हे वाढत जातं, पण व्यवसायाचं वय हे वाढत जातं. तसं त्याला माणूस म्हातारा होतो पण व्यवसाय तरुण होत जातो, हे या निमित्तानं सांगायचं आहे. आणि तात्यांनी, आप्पांनी आणि आमच्या अशोकरावनी खूप चांगलं भाषण केल्यानंतर मी अधिकच बोलावं असं नाही, परंतु बँकेतलं तुमचं कर्ज खातं असेल, अगर ठेवीचं खातं असेल, ही खाती सांगतात की तुमचा व्यवसाय कसा चालतो आणि तो निश्चितपणे सुदृढ चालतो. इथं त्यांच्या मातोश्री बसलेल्या आहेत, त्यांना खरोखरच अभिमान वाटावा. आणि तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे कर्तृत्ववान पुरुषाच्या पोटी कर्तृत्ववान मुलगा जन्माला तो, पण तुम्ही सांगितलं तसं 18 विश्व दारिद्र्य असलेलं हे गाव, त्याला काही इलाज नव्हता. वेरळामाई ज्या वेळेला होती त्यावेळेला एक तो शाप होता, पण तो शाप ही असा होता, शाप होता की बरोबर उन्हाळ्यात ती कोरडी असायची, परंतु शाप असा होता की तिच्या वाळून अनेक जणांना चांगले पैसे मिळवून दिले, परंतु ते बंद झालं. परंतु ह्यातून तुम्ही सगळ्यांनी मार्ग काढला आणि पूर्वीची बलवडी आणि आत्ताची बलवडी ह्यात जमीन आसमानचा फरक आहे. आणि नजीकच्या भविष्यात या हॉटेलमध्ये बसायला जागा मिळू नये अशी सतत गर्दी राहावी एवढंच या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि थांबतो. आणि या हॉटेलला खरोखरच त्यांनी सांगितलं तसं आणि अशोकजी आपण सांगितलं तसं किती भरभरून बोलावं तेवढं थोडंच आहे. कारण जेवणानं पोट भरतं, पण जेवढं तुमच्याबद्दल कितीही चांगलं ऐकलं तर मन भरत नाही, एवढंच या निमित्तानं त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार मित्रांनो, आज आपल्या हॉटेलला 10 वर्ष पूर्ण झाले. त्याबद्दल सर्व आपल्या असंख्य ग्राहकांचं मनपूर्वक आभार. आज आपण 10 वर्ष पूर्ण केले आणि आज आपण कार्यक्रम ठेवला त्याबद्दल आपल्या तालुक्याचे आदरणीय लाडके नेते आमदार सुहासभाई बाबर काही निमित्त येऊ शकले नाहीत, तर त्यांनी फोनवरून शुभेच्छा दिल्या. तसेच क्रांती अग्रणी JD बापू लाड कारखान्याचे चेअरमन शरदभाऊ लाड येऊन शुभेच्छा देऊन गेले. तसेच
किरण तात्या लाड, तसेच महेंद्रप्पा लाड, तसेच बाळासाहेब बापू येऊन सदिच्छी भेट देऊन गेले. तसेच आमचा मित्रपरिवार सर्व पवारमाळा, जाधवनगर, बलवडी, कुंडलचे आमचे मित्र, परिसरातले नागराळचे, तासगावचे, तसेच पलूसमधले सर्वांनी येऊन शुभेच्छा दिल्या. असंच सर्वांचं मनापासून प्रेम राहू द्या आणि सर्वांचे धन्यवाद. स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव, विटा. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.